तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ माझ्या लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा असा होणार आहे. तर तुम्हाला आत्तापर्यंत माझ्या लाडक्या बहिणी ज्या असतील त्यांना आत्तापर्यंत एप्रिल महिन्याचे 10 हप्ते जे आहेत लाडक्या बहीण योजनेचे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि बऱ्याच महिलांच्या झालेले सुद्धा नाही आहेत. तर काही महिला अपात्र ठरलेल्या आहेत. तर कुणाला जमा झाली, कुणाला जमा झाली नाही, तुम्ही 10 हप्त्यापर्यंत म्हणजे तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला का, हा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. परंतु आता मुद्दा असा आहे की हे मे महिन्याचा जो 11वा हप्ता आहे त्यामध्ये शासनाने सांगितलं होतं की ₹2100 आम्ही सुरू करणार आहोत. तर आता तो हप्ता येणार आहे, तो ₹2100 येणार आहे की ₹1500 येणार आहे, तो खूप मोठा मुद्दा या ठिकाणी तयार झालेला आहे. तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहे आणि ही माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तर आत्तापर्यंत तरी तुम्हाला 10 हप्ते आले, त्यामध्ये ₹1500 प्रत्येक हप्त्यामध्ये तुम्हाला जमा झालेले आहेत. लक्षात घ्या, कुठल्याही ₹2100चा हप्ता या ठिकाणी जमा झालेला नाही आहे, लक्षात घ्या. आणि आता मे महिन्याचा जो हप्ता आहे त्या बाबतीतसुद्धा अजून कुठल्याही प्रकारची ₹2100ची तरतूद झालेली नाही आणि कुठल्याही प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झालेला दिसत नाही आहे किंवा कुठलाही जार आलेला नाही की ₹2100 जे आहे ते लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. तर तुम्हाला मे महिन्याचा हप्तासुद्धा ₹1500 मिळू शकतो असा दावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि एका रिपोर्टनुसार आम्ही सांगत आहे, पूर्ण आढावा घेऊन सांगत आहे की तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील ₹1500 मिळू शकतो. पण जसे अपडेट येईल, कुठलाही JR आला ₹2100 तुम्हाला मिळणार मे महिन्याच्या हप्त्यामध्ये, तर मी तुम्हाला लगेच कळवेल किंवा लगेच अपडेट देत असतो. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला वेळोवेळी आणि व्यवस्थित पद्धतीने समजून जाईल. लक्षात घ्या. तर शैक्षणिक आणि शासकीय माहिती जी असते ती आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो. कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माहिती आवडली असेल नक्की लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.